नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कागलमध्ये झालं गेलं गंगेला मिळालं। नगरपालिका निवडणुकीत शिंदे सेनेला एकाकी पाडत नामदार हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगेंचे हातात हात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वातावरण तापत असतानाच आता न्यायालयीन हस्तक्षेपाची भीती। आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 19 नोव्हेंबरला होणार सुनावणी। स्वबळावर सत्ता स्थापू शकत नसल्यानं भाजपकडून पक्ष फोडण्याचे उद्योग। आमदार सतेज पाटील यांची टीका। इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी फेर आरक्षण। 6 प्रभागातील आरक्षणांमध्ये बदल, काहींना लॉटरी तर काहींना धक्का। आणि कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट सुशोभीकरणासाठी केलेली विद्युत रोषणाई काही महिन्यातच विझली। रोषणाईसाठीचे दिवे आणि साहित्य गायब। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कागलला कोल्हापूरचं राजकीय विद्यापीठ का म्हणतात याची आज पुन्हा एकदा प्रचिती आली। गेल्या काही वर्षातील नामदार हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांचं हार्डवेअर केवळ राजकीय नव्हतं हे दाखवणाऱ्या अनेक घटना घडल्यात। आतापर्यंत एकमेकांच्या पायात पाय घालणाऱ्या या दोघांनी आता कागल नगरपालिका निवडणुकीत हातात हात घेतलेत। नामदार हसन मुश्रीफ यांनी याचा अनपेक्षित युती असा उल्लेख करत त्यांच्या कार्यकर्त्यांसह माजी आमदार संजय बाबा घाटगेंची आणि कार्यकर्त्यांची माफी मागितली आहे। नामदार हसन मुश्रीफ यांनी माफी मागितली असली तरी ते किती भाबडे आहेत हे सगळेच जाणतात। खरं तर कार्यकर्त्यांमधली ईर्ष्याच नेत्यांच्या राजकारणातील यशाला बळ देत असते, पण कार्यकर्त्यांमधली ही ईर्ष्या किती टोकाची असू शकते हे कागलच्या राजकारणात अनेकदा दिसून आले। नेत्यांवरच्या प्रेमाखातर कार्यकर्ते एकमेकांना उठता बसता पाण्यात पाहत असले तरी नेते मात्र जनतेच्या विकासासाठी सोयीची भूमिका घेतात हे राजकारणात नवीन नाही। कागलमध्ये तर नाहीच नाही। त्यामुळे कागलमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी समरजित सिंह घाटगेंनी भाजपच्या माध्यमातून केलेली जोरदार तयारी, नामदार हसन मुश्रीफांमागं लागलेला तपास यंत्रणांचा ससेमिरा, राज्यातील नव्या सत्ता समीकरणातून हसन मुश्रीफांना मिळालेलं मंत्रिपद, यामुळे झालेली समरजित सिंह घाटगेंची कोंडी, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवताना समरजित सिंह घाटगेंचा झालेला पराभव, या निवडणुकीत माजी आमदार संजय बाबा घाटगेंनी मुश्रीफांना दिलेली साथ, विधानसभा निवडणुकीनंतर समरजित सिंह घाटगे पुन्हा राजकीय भूमिका बदलणार असल्याबद्दल सुरू असणाऱ्या चर्चा, या सगळ्या पार्श्वभूमीवर कागल नगरपालिका निवडणुकीत पक्षीय झुला उतरवत नामदार मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगेंनी एकत्र येण्याचा निर्णय घेणं अनपेक्षित वाटत असलं तरी ते अनपेक्षित नाही हे वेगळं सांगायला नको। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीच अनपेक्षित युती झाल्याचं नामदार मुश्रीफांकडून प्रसिद्धीपत्रक जारी केलं जाणं, त्यांनी कार्यकर्त्यांची आणि खास करून माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची माफी मागणं, यामागं गेल्या काही दिवसांमध्ये काहीतरी घडामोडी घडल्या असणार आहेत। प्रसिद्धीपत्रकात नामदार हसन मुश्रीफांनी नमूद केल्यानुसार कागलच्या राजकारणात अशा पद्धतीच्या युती अनेकदा झाल्यात। त्यामुळं आता त्यात फार धक्कादायक वाटण्यासारखी स्थिती नाही। आजवर एकमेकांवर तोंडसूक घेणारे दोन नेते एकत्र पत्रकार बैठकीत आपलं मन मोकळं करणार आहेत। या पार्श्वभूमीवर उद्याच्या पत्रकार बैठकीनंतर दोन्ही नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची मनं मोकळी होणार का? माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि त्यांचे कार्यकर्ते या अनपेक्षित युतीचे स्वागत करणार का? महायुतीचे नेते या अनपेक्षित युतीबद्दल काय भूमिका घेणार? ही अनपेक्षित युती नगरपालिकेपुरती मर्यादित राहणार की पुढच्या राजकारणात सुद्धा कायम राहणार असे प्रश्न जनतेला पडले असले तर आजवरचं कागलचं राजकारण बघता
पुलाखालून जसजसं पाणी वाहत जाईल तसतसे हे प्रश्न मागे पडत जातील असंच दिसत असलं तरीही अनपेक्षित युती नेत्यांची ऊर्जा असणाऱ्या कार्यकर्त्यांनाच धडा शिकवणार का? कार्यकर्ते स्वतःहून या युतीतून काही बोध घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे या निवडणुका पुन्हा वादात सापडल्यात. या निवडणुकांमध्ये आरक्षणाच्या 50% मर्यादेचं उल्लंघन झाल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयात 19 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागलाय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची अर्धी प्रक्रिया पूर्णत्वाला आली आहे. पुढील महिन्यात नगरपरिषद आणि नगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. अशातच या निवडणुकांमध्ये आरक्षणाच्या 50% मर्यादेचं उल्लंघन झाल्याचा दावा करत विकास गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात नव्यानं याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेची न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं गंभीर दखल घेण्याचं निश्चित करत शुक्रवारी राज्य निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य सचिव तसंच महसूल आणि नगरविकास विभागाच्या सचिवांना नोटीस बजावली होती. आता या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 19 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. भाजप स्वबळावर सत्ता मिळवू शकत नाही, म्हणूनच इतर पक्ष फोडण्याचं काम ते करतायत. कारण ज्यांची स्वतःची सत्ता मिळवण्याची ताकद नसते तेच लोकांची घरं फोडण्याचा उद्योग करतात, असा घणाघात आमदार सतेज पाटील यांनी केलाय. कोल्हापुरातील बापूराम नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शिवराज पाटील आणि विजयकुमार कांबळे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या नव्यानं तयार झालेल्या प्रभाग क्रमांक 20 बापूराम नगरमधील सामाजिक कार्यकर्ते शिवराज पाटील, विजयकुमार कांबळे यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश आणि कार्यकर्ता मेळावा रविवारी सायंकाळी गोरक्षनाथ मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार कांबळे यांनी कार्यकर्त्याला बळ देणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याच्या उद्देशानं काँग्रेस प्रवेश करत असल्याचं सांगितलं. यावेळी शिवराज पाटील, विजयकुमार कांबळे, जयश्री कांबळे यांच्यासह शिवराज पाटील फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस हे शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून पैसे मिळवण्यात व्यस्त आहेत, एक उपमुख्यमंत्री मुलाला जमीन मिळवून देण्यात व्यस्त आहे, तर दुसरे उपमुख्यमंत्री ठाकरेंची सेना फोडण्यात व्यस्त आहेत. राज्यातील 13 कोटी जनता या तिघांचं आमच्याकडे कधी लक्ष जाईल या प्रतीक्षेत आहे, अशी टीका केली. मुख्यमंत्र्यांचं लक्ष फक्त शक्तीपीठचा 86,000 कोटीचा रस्ता कधी करता येतो याच्यावर आहे. एका उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष माझ्या पोरग्याला किती जमिनी मिळतील याच्याकडे आहे. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष मी शिवसेना कशी अजून फोडेल, मी अजून काय कमवेल याच्याकडे या ठिकाणी लक्ष आहे. आणि मग आम्ही जनता म्हणून विचार करतोय की ज्यांच्या हातामध्ये या राज्याची सूत्र गेलेले आहेत, जेणे मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत, आज महाराष्ट्रातली 13 कोटी जनता वाट बघते की या तिघांचं लक्ष आमच्यावर कधी येणार, या तिघांचं लक्ष या महाराष्ट्राच्या जनतेवर कधी येणार, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर कधी येणार, महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीयावर कधी येणार, या बेरोजगार तरुणांच्याकडे या तिघांचं लक्ष कधी जाणार आणि या राज्यातली महागाई कधी कमी होणार याकडे या महाराष्ट्रातली 13 कोटी जनता वाट बघते. केवळ सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून तरुणांची माथी भडकवून सत्ता काबीज करणं हेच भाजपचं ध्येय आहे. जे स्वतःच्या ताकदीवर सत्ता मिळवू शकत नाहीत तेच इतरांची घरं फोडण्याचं काम करतायत, अशी घणाघाती टीका आमदार सतेज पाटील यांनी केली. तुमच्या घरामध्ये 2 भाऊ असतील आणि ते 2 भाऊ शेजारच्यानं भांडणं लावून या ठिकाणी वाद निर्माण केला तर तुम्हाला आवडेल का हो? तेच काम भाजपच्या लोकांनी या ठिकाणी केलं. पवार साहेबांचा पक्ष फोडला, अजित पवारांना बाजूला केलं, काँग्रेसमधले अशोक चव्हाण असतील अशी सगळी मंडळी घेण्याचं काम केलं. हे मी तुम्हाला का सांगतोय? ज्याची स्वतःची ताकद नसते तो दुसऱ्यांना फोडून या ठिकाणी पक्ष वाढवायचं काम करतो. भाजप या राज्यामध्ये स्वतःच्या ताकदीवर सत्तेवर येऊ शकत नाही. भाजपचा विचार या मातीशी जुळलेला नाही. भाजपचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही.
छत्रपती शाहू महाराजांचा नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाही, महात्मा ज्योतिबा फुलेंचा नाही. राजकारणात चढ उतार येत असतात, मात्र कोण कुठं गेलं याचा विचार न करता खऱ्या शिलेदारांना घेऊन सर्वसामान्यांच्या हितासाठी लढत राहणार असल्याचं माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. जी लोक गेली त्यांच्याबद्दल विचार करायचा नाही. खरे शिलेदार कोण थांबले असतील तर ते या सभेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतात. तेव्हा येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या ताकदीवर आपल्याला अनेक निवडणुका या ठिकाणी पुढे घेऊन जायचे. कारण ज्या पद्धतीनं या राज्यातलं राजकारण चालू आहे, या कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकारण चालू आहे, खऱ्या अर्थानं भेदभाव निर्माण करण्याचं राजकारण आपल्याला या ठिकाणी चालू आहे, हे देखील या ठिकाणी सांगावं लागेल. आणि मग एक चांगल्या विचाराचं राजकारण, एक विचार हा पुढे घेऊन जाण्याच्या नेतृत्वावर आपण या ठिकाणी विश्वास टाकून काम केलं पाहिजे. आणि हे काम आज खऱ्या अर्थाने शिवराजराव आणि विजय तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे, याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. थेट पाईपलाईन योजनेसंदर्भात होणाऱ्या टीकेलाही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सडेतोड उत्तर दिलं. आणि मग काळंबवाडीपासून हे पाणी खऱ्या अर्थानं भुईखडीपर्यंत आणण्याचं हा प्रोजेक्ट होता, हे मला आपल्या सगळ्यांना सांगायचं. आणि मग साहेबांनी जो शब्द दिला तो शब्द देखील पूर्ण करायची जबाबदारी या ठिकाणी घेतली. अडचणी आल्या, तो प्रोजेक्ट कसा पूर्ण होऊ नये यासाठी सातत्यानं विरोधकांच्याकडनं प्रयत्न झाले आणि आदरणीय बंटी साहेबांनी ताकदीनं तो प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली. आता मला सगळ्यांना आपल्याला सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर महापालिकेवर प्रशासक आहे का नाही आहे? प्रशासक म्हणजे शासनाची यंत्रणा आहे, बरोबर ना? म्हणजे प्रोजेक्ट कुठला आहे? काळंबवाडीपासून भुईखडीपर्यंत आणायचं. तिथून पुढे जबाबदारी कुणाची? महापालिकेची. महापालिकेनं टाक्या बांधायच्या, महापालिकेनं डिस्ट्रीब्युशनचं काम करायचं, महापालिकेनं हे पाणी भुईखडीपासून उचलून प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं. मग जबाबदारी कुणाची होती? महापालिकेची होती. 5 वर्ष ह्याच्यावर प्रशासक आहे, 5 वर्ष शासकीय यंत्रणा ह्याच्यावर आहे. आज आपल्याला माहिती आहे या 5 वर्षामध्ये किंवा आता सरकार कुणाचं आहे? उलट्या बाजूचा आहे. मग खऱ्या अर्थाने जबाबदारी कुणाची होती हा देखील आपण विचार केला पाहिजे. शिवराज पाटील आणि विजयकुमार कांबळे यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि आमदार सतेज पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचं सांगितलं. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास आंबोळे, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, मोरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी प्रभाग क्रमांक 20 मधील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं आमदार सतेज पाटील यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला माजी नगरसेवक राहुल माने, इंद्रजित बोंद्रे, राजू साबळे, नंदू पिसे, धीरज पाटील, दिलीप टिपुगडे, विश्वास गुरव, सुमन गुरव, भीमराव देसाई, केरबा जाधव, महादेव पाटील, राहुल माजगावकर, श्रीकांत पाटील, लखन चव्हाण, अभिजित देठे, यशवंत शिंदे, साहिल देसाई, विजय गुजर, अलका सनगर, नीता पाटील, राजू फुटाणे, धनंजय भोंगाळे, शिवराजदादा पाटील सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला या प्रवर्गांसाठीचं आरक्षण फेरसोडतीनं निश्चित करण्यात आलं. आज श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात आयुक्त पल्लवी पाटील, उपायुक्त नंदू परळकर यांच्या उपस्थितीत ही सोडत पार पडली. यामध्ये 6 प्रभागातील नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला आणि खुल्या प्रवर्गाच्या पूर्वीच्या आरक्षणामध्ये बदल होऊन काही इच्छुकांना फटका बसलाय. इचलकरंजी महानगरपालिकेच्या 65 जागांसाठी 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत काढण्यात आली होती. या सोडतीमधील नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला आरक्षण सोडतीमध्ये तांत्रिक चूक झाल्याचं निदर्शनाला आल्यानं नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला या प्रवर्गाचं आरक्षण फेर सोडत घेऊन निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज सकाळी श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात आयुक्त पल्लवी पाटील, उपायुक्त नंदू परळकर यांच्या उपस्थितीत नव्यानं आरक्षण सोडत पार पडली. आरवी खोंद्रे, वरद पाटील आणि रागिणी नेमिष्टे यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यामध्ये प्रभाग क्रमांक 2A, 7B, 8A, 13A, 14A या 5 जागा नागरिकांचा मागास महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या. त्यानंतर निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार सर्वसाधारण महिला आणि खुल्या प्रवर्गातील प्रत्येक प्रभागातील आरक्षण निश्चित करण्यात आलं. या सोडतीमध्ये काही दिग्गजांना फटका बसला असून अनेकांचं नशीब उजाडलंय.
गडहिंग्लजमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणत नामदार हसन मुश्रीफांनी भाजपला बाजूला केलं, तर आज कागलमध्ये शिंदे सेनेला एकाकी पाडलं। यावर बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रच लढण्याचं धोरण आहे, पण कागलमध्ये जे घडलं त्याचा उलगडा नामदार हसन मुश्रीफच करतील अशी प्रतिक्रिया दिली आहे। ते आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते। जास्तीत जास्त ठिकाणी एकत्र लढण्याच्या मनसुब्यांना नामदार हसन मुश्रीफ धक्के देत आहेत। आज कागलमध्ये त्यांनी दिलेला धक्का शिंदे सेनेला कॉर्नर करणारा आहे। यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कागलमध्ये काय घडलं याची मी माहिती घेईन, पण नामदार मुश्रीफच सर्वाचा उलगडा करतील अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणूनच मी म्हणतोय की अजून आम्ही सगळी मंडळी सुद्धा त्या सगळ्या विषयाची संपूर्ण माहिती घेतलेली नाही। नामदार मुश्रीफ साहेबांशी आम्ही बोलू किंवा त्याची सगळी स्पष्टता तेही करतील, त्याच्यानंतर प्रतिक्रिया देणं उचित होईल। तुमच्यासाठी सुद्धा हा अनपेक्षित आघाडी आहे म्हणायचं का? अनपेक्षित असं नाही, स्थानिक पातळीवरती आत्ताच्या दिवशी 3 वाजेपर्यंत बऱ्याच महाराष्ट्रात जर तुम्ही युट्यूब उघडलं तर आणि उद्या पेपर उघडला तर आपल्याला बघायला मिळेल की बऱ्याचशा घटनाक्रम गमती जमतीचे झाले। शेवटी कार्यकर्ता आणि त्याचा असणारा प्रचंड उत्साह आणि त्या उत्साहाला योग्य पद्धतीने व्यसन घालताना शेवटी नेत्यांना सुद्धा कसरत करावी लागते। मे बी असा काही प्रकार असेल त्याची वस्तुस्थिती निश्चितपणे आपल्याला तासात 2 तासात समजून येईल। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजून बॅटिंग केलेली नसल्याचं सांगत आरोग्य खात्यातील भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचा इशारा दिलाय। यावर बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी आरोग्य खात्यात नेमके भ्रष्टाचार काय आहेत हे समजून घेणार असल्याचं वक्तव्य केलंय। पन्हाळ तालुक्यातील कोडोली गावातील शेंडे कॉलनीत सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मंदिर आणि हॉल बांधण्यात आलाय। या कामासाठी ग्रामपंचायतीनं ट्रस्टला एकूण 19 गुंठे जागा दिली असताना ग्रामपंचायतीनं वारंवार गावठाण उतार्याच्या मालकी हक्कात बदल करत धनगर समाजाची फसवणूक केली आहे असा आरोप धनगर समाजानं केलाय। संपूर्ण 19 गुंठे जागा ट्रस्टच्याच नावे नोंदवावी आणि अन्य मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीनं आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय। पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं शेंडे कॉलनीत संत बाळूमामांचं मंदिर आणि हॉल बांधण्यासाठी 2004 साली ग्रामपंचायतीकडे जागेची मागणी केली होती। यानंतर 2005 साली ग्रामसभेत ठराव करून ट्रस्टच्या नावे 19 गुंठे जागा देण्यात आली। 2011 साली या जागेच्या गावठाण उतार्याच्या मालकी हक्कात बदल करून संत बाळूमामा मंदिर, अंगणवाडी आणि पडसर जागा असा उल्लेख करण्यात आला। त्यानंतर पुन्हा 2022 साली मालकी हक्काच्या नोंदीमध्ये बदल करून ग्रामपंचायतीनं धनगर समाजाची फसवणूक केली असा आरोप करत समाजाच्या वतीनं आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय। या उपोषणाद्वारे गावठाण उतार्यात फेरफार करणारे सरपंच आणि ग्रामसेवकांवर कारवाई करावी, संपूर्ण जागा ट्रस्टच्या नावे नोंद करावी या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आलंय। 2005 ला बाळूमामा मंदिरासाठी शेंडे कॉलनीतली जी जागा दिली होती गट नंबर ग्रामपंचायतच्या मालकीची गट नंबर 2162 जी जागा दिली होती त्या जागेत ग्रामपंचायत आणि शासकीय अधिकारी ग्रामसेवक यांनी एकमेकाच्या संगनमतानं त्या असेसमेंटमध्ये फेरबदल केला आणि आता तर आम्हाला त्या जागेत ॲक्च्युली आमचं बांधकाम आहे 3000 स्क्वेअर फूट, पण असेसमेंटला 590 स्क्वेअर फूट जावतात। यासाठी हे आमचं आमरण उपोषण ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराविरोधात आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही। या उपोषणात सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य आणि धनगर समाज बांधव सहभागी झालेत। समाजाच्या विविध संघटनांनी या उपोषणाला पाठिंबा दिलाय। कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय हवा तापत असतानाच कागल नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून तृतीयपंथी समाजाचं प्रतिनिधित्व करणारे जावेद पिंजारी यांनी आज शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। जिल्ह्यात प्रथमच तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्यानं हा चर्चेचा विषय ठरू लागलाय। कागल शहरातील खर्डेकर चौकातील फूल विक्रेते जावेद पिंजारी अर्थात जावेद भाई हे रांगोळी कलाकार म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत। कागल नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून जावेद पिंजारी यांनी आज शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला।
जिल्ह्यात प्रथमच तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्यानं जावेद भाईंची उमेदवारी चर्चेत आली आहे। यंदा तृतीयपंथीयांच्या मैत्री या संघटनेनं राजकीय पक्षांनी तृतीयपंथीयांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रतिनिधित्व द्यावं अशी मागणी केली होती। या मागणीनुसार उमेदवारीसाठी तृतीयपंथीयांचा विचार झाला नाही तर संघटनेचे सदस्य निवडणूक रिंगणात उतरतील असा इशारा मैत्री संघटनेनं दिला होता। त्यानुसार कागलमधून जावेद पिंजारी यांनी आज आपला अर्ज दाखल केलाय। आज दिवसभर नगरपालिका निवडणुकीतील राजे गट आणि मुशरीफ गटाच्या अनपेक्षित युती इतकीच जावेद पिंजारी यांच्या उमेदवारीची सुद्धा चर्चा रंगली। कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटाच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीकडून तब्बल 5 कोटींचा निधी मंजूर झालाय। या निधीतून घाट सुशोभीकरण, विद्युत रोषणाई आणि काही बांधकामं करण्यात आली आहेत। मात्र सध्या हे काम ठप्प असून घाटावर केलेली विद्युत रोषणाईतील दिव्यांसह अन्य साहित्य गायब आहे। निधी खर्च करून काही महिने व्हायचे आहेत, तोपर्यंत रोषणाईच्या ठिकाणी झालेला अंधार कोल्हापूर महापालिकेची प्रतिमा काळवंडणारा ठरतोय। कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटाच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीकडून तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। पंचगंगा घाट सुशोभीकरणासाठी मंजूर झालेल्या 5 कोटी रुपयांपैकी 2.5 कोटी रुपयात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। पंचगंगा घाट उजळवणारी ही रोषणाई सोशल मीडियातून चांगलीच झळकली होती, पण काही महिन्यातच इथल्या रोषणाईसाठी बसवलेले दिवेच गायब करण्यात आलेत। आता इथं काही ठिकाणी वायरिंग आणि रिकाम्या खांबांचे अवशेष शिल्लक आहेत। जनतेच्या घामाचा पैसा खर्च करताना त्याचा विनियोग योग्य पद्धतीनं होतोय की नाही हे न पाहणं म्हणजे काय याचं जनतेला संताप आणणारं उदाहरण आहे। या सुशोभीकरणाच्या प्रकल्पातच त्या प्रकल्पासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनसामुग्रीच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजनांचा समावेश नव्हता का? कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यात जाण्याला संबंधित यंत्रणांना जबाबदार धरलं जाणार का? की सुशोभीकरणाच्या नावाखाली निधी हडपण्यासाठी ही योजना होती? असे सवाल आता उपस्थित होऊ लागलेत। महानगरपालिकेच्या हद्दीत असणारी पंचगंगा नदी या घाटावर सुशोभीकरण करण्यात आलं होतं। लाईटचे बल्ब्स वगैरे बसवण्यात आले होते इथं काही दिवसापूर्वी। त्यानंतर पावसाळा सुरू झाला आणि त्या महापूर येणार म्हणून इथले लाईट्स आणि बल्ब्स कॉन्ट्रॅक्टरने काढून नेले की आणि चोरांनी काढून नेले हे काय माहीत नाही, पण प्रत्यक्षात 4 वर्षापूर्वी सुशोभीकरण करायचा प्रस्ताव इंद्रजित नागेशकर या आर्किटेक्टने केला होता आणि तो 28 कोटीचा तो प्रस्ताव होता। जिल्हाधिकाऱ्यामार्फत तो राज्य सरकारकडे गेला आणि त्याच्यासाठी 26 कोटी मंजूर होऊन आले। त्यातले 4 कोटी 78 लाख रुपये जिल्हाधिकारीकडे वर्ग झाले, पण ते सुशोभीकरण करण्याऐवजी ह्या ठिकाणी नवीन प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून 5 कोटीचा इथं खर्च करण्यात आला, पण प्रत्यक्षात इथं लाईटचे बल्ब्स किंवा इथे कुठली घाटाची बांधकामं किंवा इथले उभा केलेले लाईट्सचे पोल हे सर्व गायब झालेलं आता। मग हे कुठे गेले, कोणी नेले? महानगरपालिकेने काढून नेले की कॉन्ट्रॅक्टर नेले? याचं बिल कोणाला अदा केलं आणि का केलं ह्याची माहिती महानगरपालिकेने जनतेसमोर उभी करावी। इथं कोट्यवधी रुपये खर्च करून केलेली विद्युत रोषणाई काही महिन्यातच विझून गेल्यानं नदीघाटाचं सौंदर्य आणि पावित्र्याबद्दल शाश्वत उपाययोजना होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे। नदीघाट परिसरातील अस्वच्छतेला महानगरपालिका जबाबदार आहेच, पण घाट परिसरात तांबड्या पांढऱ्याचा आस्वाद घेणारी रस्ता मंडळं, धार्मिकतेचं अवडंबर माजवत नदीपात्रात मूर्ती आणि देवी देवतांच्या प्रतिमा आणि निर्माल्य नदीपात्रात विसर्जित करणारे भक्तगणसुद्धा तितकेच जबाबदार आहेत। त्यामुळे घाटाच्या स्वच्छतेकडे सुद्धा गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे। पंचगंगा घाटावर आलो आणि सध्याची आता ही जी अवस्था बघितली की गंगा म्हणजे आपली एक माता आहे आणि ह्या आज पाण्यामध्ये ज्या पद्धतीनं दुर्गंधी आहे, या घाटावरती कोंबड्यांची पक्कं आणि जे ठेवलेले नैवेद्य आणि आस्थाव्यवस्थेतली सुव्यवस्था आहे, हे आपल्या मनुष्याच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्याशी किती घातक आहे। कोल्हापूरसारखं वैभव आम्हाला सगळ्यांना आपल्याला मिळतं आहे, पण त्याची आपल्याला किंमत नाही आणि हे आपल्या आरोग्यास पर्यावरणास किती घातक आहे हे इथल्या सिस्टमने बघावं, कारण कोल्हापूरकडे पर्यटक स्थळ म्हणून बघितलं जातं, तिथला वाढता ओघ आहे आणि तो कुठंतरी परत तुटवडा होऊन अशी निसर्गाची प्रदूषणाकडे आपत्ती होऊ नये निसर्गाची आणि सगळ्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। हे आपल्या सगळ्या मानवी आरोग्यास पण घातक आहे आणि आपल्या भावना जोडलेल्या आहेत आणि त्या सगळ्या
अशा पद्धतीनं अज्ञान आहे जे कुठेतरी संपुष्टात आलं पाहिजे. पंचगंगा नदीघाटाच्या रोषणाईसाठी वापरलेलं साहित्य लंपास झाल्यानं घाटाचं उजळणं काही दिवसांचा इव्हेंट ठरलाय. सुशोभीकरणासाठी निधी खर्च करून केलेल्या रोषणाईचं नेमकं काय झालं याचा खुलासा महापालिका प्रशासनानं करणं गरजेचं आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन जितेंद्र शिंदेसह उत्तम पाटील. कागल शहराच्या राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांच्या अनपेक्षित युतीमुळे मोठी उलथापालथ झाली आहे. कागल नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशीपर्यंत नगराध्यक्षपदासाठी 15 तर नगरसेवक पदासाठी तब्बल 257 अर्ज दाखल झालेत. कागल तालुक्यात मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांच्या अनपेक्षित युतीमुळे मोठी उलथापालथ झाली आहे. या युतीमुळे अनेक उमेदवारांच्या इच्छांवर पाणी फिरले. कागल नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशीपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी 15 तर नगरसेवक पदासाठी तब्बल 257 अर्ज दाखल झाले. माजी खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील आघाडीनं नगराध्यक्ष पदासह सर्व 22 प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केलेत. शिवसेना ठाकरे गटानं नगरसेवक पदासाठी 9 उमेदवारी अर्ज आणि नगराध्यक्ष पदासाठी 1 अर्ज दाखल केलाय. राष्ट्रीय काँग्रेसनं नगरसेवक पदासाठी 2 तर नगराध्यक्ष पदासाठी 1 उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काही अपक्ष उमेदवारांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलेत. नामदार हसन मुश्रीफांनी कागल बरोबरच मुरगुडमध्ये सुद्धा शिंदे सेनेला बाजूला केलंय. इथं नामदार मुश्रीफांची साथ सोडून भाजपात गेलेले माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंह पाटील यांच्या पत्नी सुहासिनी देवी पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि शिंदे सेनेकडून अर्ज दाखल केलाय. तर शिंदे सेनेतून राष्ट्रवादी अजित पवार गटात दाखल झालेले माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या पत्नी तस्नीम जमादार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि छत्रपती शाहू आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलाय. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 महत्त्वाचे पक्षप्रवेश झाले. त्यामुळे मुरगुडमधील राजकीय समीकरणं बदलली. नामदार हसन मुश्रीफांची साथ सोडत माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर माजी खासदार संजय मंडलिकांची साथ सोडून माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशांनंतर मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकीत आता महायुतीचीच कुस्ती होणार असं चित्र निर्माण झालंय. सुहासिनी प्रवीणसिंह पाटील या भाजप शिंदे सेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. तर तस्नीम राजेखान जमादार या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि छत्रपती शाहू आघाडीच्या उमेदवार आहेत. मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज सुहासिनी देवी पाटील यांची उमेदवारी जाहीर करताना माजी खासदार संजय मंडलिक यांनी त्या राज्यात उच्चांकी मतांनी निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी भाजप आणि शिवसेनेचे नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवार विजयी व्हावेत यासाठी जीवाचं रान करू अशी ग्वाही दिली. यावेळी भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, गोकुळचे संचालक अमरीश घाटगे, बिद्रीचे संचालक भूषण पाटील, ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक, दिग्विजय पाटील, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंढके आदी उपस्थित होते. दरम्यान आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत दाखल उमेदवारी अर्जांची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती द्यायला टाळाटाळ केल्यामुळे पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली. पेठवडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण 86 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. त्यामध्ये 9 अर्ज नगराध्यक्ष पदासाठी तर 77 अर्ज नगरसेवक पदासाठी आहेत. नगराध्यक्ष पदासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून प्रवीता सालपे, यादव आघाडीकडून विद्याताई पोळ, वंचित बहुजन आघाडीकडून तय्यब कुरेशी आणि सकल मराठा सेनेकडून प्रल्हाद तालुगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. पेठवडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 39 उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठीच्या 4 तर नगरसेवक पदासाठी 35 उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. या ठिकाणी आतापर्यंत एकूण 86 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. त्यामध्ये 9 अर्ज नगराध्यक्ष पदासाठी तर 77 अर्ज नगरसेवक पदासाठी आहेत. नगराध्यक्ष पदासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून प्रवीता सालपे, यादव आघाडीकडून विद्यादेवी पोळ, वंचित बहुजन आघाडीकडून तय्यब कुरेशी आणि सकल मराठा सेनेकडून प्रल्हाद तालुगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.
राज्यकर्त्यांनी जनतेचा पैसा जनतेच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे, पण तसं न करता तो पैसा मुठभर उद्योजकांच्या घशात घातला जातोय। 2 कोटी रोजगार निर्माण करण्याचं आश्वासन देणारं केंद्रातलं सरकार प्रत्यक्षात कामगार आणि कष्टकरी यांच्या विरोधात धोरणं राबवत असल्यानं आम्ही सत्तेविरोधात आहोत, असं प्रतिपादन सीटूचे राज्य सचिव कॉम्रेड M.H. शेख यांनी केलं। हळदी इथं आयोजित केलेल्या भारतीय ट्रेड युनियनच्या कोल्हापूर जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते। भारतीय ट्रेड युनियन अर्थात सीटूचं 6वं कोल्हापूर जिल्हा अधिवेशन करवीर तालुक्यातील हळदी इथल्या कॉम्रेड प्राध्यापक डॉक्टर सुभाष जाधव सभागृहात आयोजित करण्यात आलं होतं। सुरुवातीला कॉम्रेड सुभाष जाधव, दिवंगत नेते, कार्यकर्ते आणि सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली। सीटूचे राज्य जनरल सचिव M.H. शेख यांनी भाजपच्या भांडवलदारी राजकारणावर टीका केली। राज्यकर्त्यांनी जनतेचा पैसा जनतेच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे, पण तसं न करता तो पैसा मुठभर उद्योजकांच्या घशात घातला जातोय, अशी टीका केली। भांडवलदारांना त्या सवलती सरकारकडून दिल्या जातात। जनतेचा पैसा जो कर रूपाने या देशामध्ये जमा केला जातोय, त्या पैशाचा वापर भारताच्या जनतेला रोजगार निर्मिती करून देण्यासाठी, त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी वापरला गेला पाहिजे। जनतेच्या सोयी सुविधा चांगल्या मिळाल्या पाहिजेत यासाठी वापरला गेला पाहिजे। तो पैसा या देशामध्ये भांडवलदारांना आणि उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी वापरला जातोय आणि सरकार सांगतंय की याच्यामधून कोट्यावधी रोजगार निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। एक गोष्ट या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगितली पाहिजे, त्या सरकारने या ठिकाणी सांगून सत्तेवर आले की आम्ही दर वर्षाला 2 कोटी रोजगार निर्माण करू। गेल्या त्यांच्या कार्यकाळामध्ये आतापर्यंत 2 कोटी रोजगार त्यांनी उपलब्ध केलेले नाही। शेतमजूर संघटनेचे भाऊसाहेब कसबे यांनी देशात आणि राज्यात आंदोलनं दडपण्याचं काम सुरू असून या दडपशाहीला थोपवण्यासाठी लढा देण्याची गरज व्यक्त केली। जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, हे सरकार तुमच्यावर कशा पद्धतीनं दडपशाही करतं, कशा पद्धतीने अन्याय अत्याचार करतं, हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे। खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या आणि या कोल्हापूर जिल्ह्यात एक चीड यायला पाहिजे या व्यवस्थेची, हे घरात गळत असायला पाहिजे। तो आपल्याला चीड येत नाही, आपल्याला राग येत नाही, आपण सुंदर झालेले सुंदर एवढे होतात, एवढे अत्याचार होतात, एवढ्या कामगारांच्या धर्मशाही अरे 75-80 वर्षापूर्वी जे कामगार कायदे केले नव्हते, कामगारी लढून झगडून जे कायदे मिळवलेले होते, संघर्ष करून मिळवलेले होते, लाटाघाटी करून मिळवलेले होते, जेलमध्ये जाऊन मिळवलेले होते, ते या भारतीय जनता पक्षाच्या नालायक सरकारनं सगळे कायदे रद्द केले आणि मालक लोकांना उद्योगपतींना फायद्याचं ठरेल असे 4 संहिता त्यांनी आणल्या। यावेळी किसान सभेचे अमोल नाईक, कॉम्रेड शिवाजी मगदूम, अशोक गावडे यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी सीटूचे कॉम्रेड भरमा कांबळे, चंद्रकांत यादव, प्राध्यापक आबासाहेब चौगले, प्रकाश कुंभार, उज्ज्वला पाटील, आनंदा कराडे, संदीप सुतार, दिनकर आदमापुरे, विवेक गोडसे यांच्यासह सेंट्रल ट्रेड युनियनच्या विविध संघटना, शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापूर शहराला पुढे घेऊन जाण्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचं आहे। शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी एकजुटीनं काम करू, असं आवाहन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं। कोल्हापूर महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते। दसरा, दिवाळी यासह अन्य सणांच्या वेळी स्वच्छता कर्मचारी आपलं कर्तव्य बजावतात। यात सेवाभावी वृत्तीचा गौरव म्हणून माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते आणि माजी नगरसेविका वनिता देठे यांच्या उपस्थितीत आज फुलेवाडी रिंग रोड परिसरातील सत्याई नगर इथं स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर शहराच्या विकासात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं। भविष्यात आपण सर्वजण मिळून कोल्हापूर शहराला आणखी स्वच्छ सुंदर ठेवू, असं आवाहन त्यांनी केलं।
माजी आमदार पाटील यांनी देठे कुटुंबाच्या सामाजिक योगदानाचंही विशेष कौतुक केलं. यावेळी आरोग्य निरीक्षक ऋषिकेश सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांची कमतरता, वर्क ऑन कॉल प्रणाली तसंच टिप्पर नियोजनातील अडचणी यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला डॉक्टर अशोक देठे, अभिजित देठे, अमित देठे, राहुल सडोलीकर, तानाजी बोडके, साहिल साठे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 13व्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात आले. करवीर शिवसेना शाखा क्रमांक 3च्या वतीनं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. दरम्यान शाहूनगरमधील बांधकाम कामगारांना आरोग्य कार्डचं वाटप करण्यात आलं. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 13व्या पुण्यतिथीनिमित्त करवीर शिवसेना शाखा क्रमांक 3 तर्फे उचगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण आणि करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी अमर रहे बाळासाहेब अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान शाहूनगर इथं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी बांधकाम कामगारांना आरोग्य कार्ड वितरित करण्यात आली. या प्रसंगी हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू सांगावकर, हाजी असलम सय्यद, स्मिता सावंत, अरविंद शिंदे, विराग करी, दीपक रेडेकर, दिलीप देसाई, राजेंद्र पाटील, धनाजी दळवी, दीपक गौड, हर्षल पाटील, दिनेश परमार, दिनेश पोवार, सुनील चौगुले आदी उपस्थित होते. नवीन वाशीनाका इथंही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी उपजिल्हा प्रमुख अवधूत साळुखे, उपशहर प्रमुख समीर जगदाळे, उपशहर संघटिका अनिता ठोंबरे, विशाल चव्हाण आदी उपस्थित होते. शिवसेना राजारामपुरी शाखा आणि महिला आघाडी यांच्या वतीनं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यात आलं. यावेळी कोल्हापुरात शिवसेना पुन्हा बळकट करणार असं शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी सांगितलं. याप्रसंगी उद्योजक महेश उत्तुरे, उपशहर प्रमुख शुभम जाधव, सूरज कांबळे, युगंधर कांबळे, विमा देशपांडे, विशाल देवकुळे, रघुनाथ टिपुगडे, सनी शिंदे, अमृता सावेकर, दत्ता गायकवाड आदी उपस्थित होते. गेल्या 3 दिवसांपासून पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील माऊली मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज काल्याचं कीर्तन आणि महाप्रसाद वाटपानं या सोहळ्याची सांगता झाली. आळंदी इथं संजीवन समाधी सोहळ्यासाठी लाखो वारकरी उपस्थित असतात. ज्या भाविकांना आळंदीला या सोहळ्यासाठी जाता येत नाही त्या भाविकांसाठी गेली काही वर्षांपासून कोडोलीतील श्रीनाथ वारकरी संप्रदाय सेवा मंडळाच्या वतीनं माऊली मंदिरात संजीवन समाधी सोहळ्याचं आयोजन केलं जातं. त्यानुसार गेली 3 दिवस भजन, कीर्तन, हरिपाठ, जागर, प्रवचन तसंच रक्तदान शिबिर, ओव्यांचा कार्यक्रम, उद्योजकांसाठी मेळावा, सोंगी भजन आदी कार्यक्रम झाले. आज सकाळी हरिभक्तपरायण बळीराम महाराज शिरगावकर यांचं काल्याचं कीर्तन झालं. त्यानंतर दुपारी 12 वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. बिहारमध्ये 20 नोव्हेंबरला नव्या सरकारचा शपथविधी, 19ला भंग होणार विधानसभा. मुख्यमंत्री राज्यपालांना भेटले. उद्या जेडीयू बीजेपी विधिमंडळ पक्षाची बैठक. काँग्रेस संपवणारा अजून जन्मला नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पीएम मोदींना टोला. भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तेजी. सेन्सेक्स 388 अंकांनी वधारला. कर्जमाफी महत्त्वाची आहे, मात्र ते अंतिम उत्तर नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. बिबट्याची होणार नसबंदी, केंद्रानं मान्यता दिल्याची वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती.
शाहूवाडी तालुक्यातील खुटाळवाडी इथल्या ख्रिश्चन वसाहतीजवळ असणाऱ्या वळणावर ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील पारस पाटील आणि सूरज उंडरीकर हे दोघे जण जागीच ठार झालेत. रविवारी रात्रीच्या सुमाराला हा अपघात झाला. या अपघातात सैन्य भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या 2 तरुणांचा करुण अंत झाल्यानं हळहळ व्यक्त होतीये. शाहूवाडी तालुक्यातील अंबर्डेतील पारस पाटील आणि सूरज उंडरीकर हे दोघे जण कोल्हापुरात सुरू असलेल्या सैन्य भरतीसाठी गेले होते. रविवारी रात्री ते कोल्हापुरातून दुचाकीवरून गावी जात होते. खुटाळवाडी इथल्या ख्रिश्चन वसाहतीजवळच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकनं त्यांना धडक दिल्यानं ते दोघेही जागीच ठार झाले. दरम्यान या अपघातानंतर ट्रक चालक ट्रक सोडून पळून गेला. शाहूवाडी पोलिसांनी पंचनामा करून पारस आणि सूरज यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात आले. सैन्यात भरती होऊन देशसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी धडपडणाऱ्या 2 तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे अंबर्डे आणि परिसरावर शोककळा पसरली आहे. दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेच्या निषेधार्थ हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात बॉम्बस्फोट झाला. या घटनेत अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेच्या निषेधार्थ हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं आज कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. मुस्लिम समाजात सुधारकांची संख्या कमी असल्यामुळे या समाजाच्या विचार परिवर्तनासाठी राष्ट्रीय स्तरावर मुस्लिम समाज सुधारणा कार्यक्रम राबवण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आलं. यावेळी चंद्रकांत बराले, दीपक देसाई, विलास मोहिते, गजानन तोडकर, शीला माने, शिवानंद स्वामी आदी उपस्थित होते. एआयचा वापर कौशल्यपूर्ण पद्धतीनं केल्यास उत्तम परिणाम मिळू शकतात असं प्रतिपादन फोटो जर्नलिस्ट प्रशांत नाकवे यांनी केलंय. BD चेचर यांच्या डायफ्राम या प्रदर्शनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचा मास कम्युनिकेशन विभाग आणि युनाते क्रिएशन यांच्या वतीनं या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. राजर्षी शाहू स्मारक भवनात छायाचित्रकार BD चेचर यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. 22 नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. रविवारी या प्रदर्शनात फोटो जर्नलिझम आणि एआयचं आव्हान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये फोटो जर्नलिस्ट प्रशांत नाकवे यांनी मार्गदर्शन केलं. शिवाजी विद्यापीठाचा मास कम्युनिकेशन आणि युनाते क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. प्रशांत नाकवे यांनी छायाचित्रांची एक वेगळी भाषा असते असं सांगत चांगल्या परिणामांसाठी एआयचा कौशल्यपूर्ण वापर करणं गरजेचं असल्याचं नमूद केलं. याप्रसंगी ज्येष्ठ छायाचित्रकार रघु जाधव, प्राचार्य मनोज दरेकर, छायाचित्रकार अस्मिता जाधव यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी डॉक्टर सुमेधा साळुंखे, प्राचार्य अजय दळवी, विजय टिपुगडे, राहुल गायकवाड, BD चेचर, शुभम चेचर, डॉक्टर अनिल कामते, दुर्गा आजगावकर, संगाप्पा शिवपूजे आदी उपस्थित होते. शेरोळ तालुक्यातील गौरवाड इथल्या कृष्णा नदीत पोहताना दम लागल्यानं ईश्वरपूरच्या अब्दुल रजाक मुस्कान मोमीन या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. गौरवाड इथं एका लग्नकार्यासाठी आज ईश्वरपूरहून काही तरुण आले होते. यातील काही जण दुपारी 1च्या सुमाराला कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेले होते. यातील अब्दुल रजाक मोमीन याला पोहताना पाण्याचा अंदाज आला नाही. दम लागल्यानं तो पाण्यात बुडाला. नदीकाठावर असलेल्या त्याच्या मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी घाबरून गौरवाडमधील पाहुण्यांच्या घरी याबाबतची माहिती दिली. त्यानंतर औरवाडमधील वजीर रेस्क्यू फोर्सच्या रौफ पटेल आणि त्यांच्या पथकानं शोध मोहीम राबवली. तासाभराच्या प्रयत्नानंतर मोमीनचा मृतदेह सापडला. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, जयसिंगपूर, शिरोळ या नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. कुरुंदवाडच्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण 16 तर नगरसेवक पदासाठी 182 उमेदवारांनी उच्चांकी अर्ज दाखल केलेत. शिरोळच्या नगराध्यक्ष पदासाठी 9 तर नगरसेवक पदासाठी 110 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, जयसिंगपूर आणि शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज मोठी गर्दी झाली होती.
यामध्ये कुरुंदवाडमधून राजर्षी शाहू विकास आघाडी, भाजप आणि काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पदासाठी एकूण 16 तर नगरसेवक पदासाठी 182 उमेदवारांनी उच्चांकी अर्ज दाखल केलेत. या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी राजर्षी शाहू आघाडीतून मनीषा डांगे, काँग्रेसकडून योगिनी पाटील यांनी अर्ज दाखल केले. शिरोळमध्ये शिवशाहू यादव आघाडी, राजर्षी शाहू विकास आघाडी आणि ताराराणी भाजप आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. शिरोळच्या नगराध्यक्ष पदासाठी 9 तर नगरसेवक पदासाठी 110 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पदासाठी शिवशाहू आघाडीच्या योगिता कांबळे, भाजप ताराराणी आघाडीच्या सरिता अरविंद माने, राजर्षी शाहू आघाडीतून श्वेता काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. जयसिंगपूरमध्ये सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडी आणि शिरोळ तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती. नगराध्यक्ष पदासाठी जयसिंगपुरातून काल राजर्षी शाहू विकास आघाडीकडून संजय पाटील यड्रावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर आज शिरोळ तालुका विकास आघाडीकडून सुदर्शन कदम यांनी अर्ज दाखल केला. कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी आज संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी कामाची पाहणी केली. त्यांनी पहिल्या टप्प्यातील कामं 20 नोव्हेंबरपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यातील कामं 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आज सकाळी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी संबंधित ठेकेदारांना पहिल्या टप्प्यातील उर्वरित कामं 20 नोव्हेंबरपर्यंत तर दुसऱ्या टप्प्यातील कामं 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सक्त सूचना दिल्या. त्यांनी तिसऱ्या टप्प्यातील कामालाही गती देऊन नियोजित वेळेत नाट्यगृहाचं काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नाट्यगृहाच्या दक्षिण बाजूची जागा ताब्यात मिळाल्यानं त्या जागेचा तात्काळ वापर करून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. ॲकॉस्टिक पॅनल, कुशन चेअर, स्टाईल आणि कार्पेट या साहित्यांचे नमुने प्रत्यक्ष नाट्यगृहाच्या ठिकाणी तयार करून त्यांची तपासणी झाल्यानंतरच अंतिम मान्यता देण्याचे आदेशही प्रशासकांनी दिलेत. नव्यानं उभारण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहांसह अग्निशमन यंत्रणेसाठी भूमिगत पाण्याच्या टाकीचे आराखडे प्रत्यक्ष पाहून दर्जेदार कामं करावीत असं आयुक्तांनी सूचित केलं. या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांढरे, व्यवस्थापक समीर महाबरे, ठेकेदार लक्ष्मी हॅरिकॉनचे वेणू सुलगे, गोदरेज कंपनीचे महेश पांचाळ आणि इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टरांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कागलमध्ये झालं गेलं गंगेला मिळालं. नगरपालिका निवडणुकीत शिंदे सेनेला एकाकी पाडत नामदार हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगेंचे हातात हात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वातावरण तापत असतानाच आता न्यायालयीन हस्तक्षेपाची भीती. आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 19 नोव्हेंबरला होणार सुनावणी. स्वबळावर सत्ता स्थापू शकत नसल्यानं भाजपकडून पक्ष फोडण्याचे उद्योग, आमदार सतेज पाटील यांची टीका. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी फेर आरक्षण. 6 प्रभागातील आरक्षणांमध्ये बदल, काहींना लॉटरी तर काहींना धक्का. आणि कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट सुशोभीकरणासाठी केलेली विद्युत रोषणाई काही महिन्यातच विझली. रोषणाईसाठीचे दिवे आणि साहित्य गायब. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.